महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, क्रांतीचे महासूर्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदना अर्पित करतो। आज आपल्यामध्ये उपस्थित असलेले आपल्या पश्चिम नागपूर विभागाचे आमदार श्री विकास ठाकरेजी, आपले सन्माननीय पोलीस आयुक्त, सन्माननीय जिल्हाधिकारी गजबे साहेब, सरोजताई, या ठिकाणी उपस्थित सर्व आमच्या आंदोलनकर्त्या महिला नेत्या आणि भगिनी आणि बंधूंनो, अंबाझरी उद्यानामध्ये जो काही प्रकल्प त्या ठिकाणी सुरू होता, त्या प्रकल्पामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, जे गेली अनेक दशक हे त्या ठिकाणी उभं होतं। आणि मलाही आठवतं की मी स्वतः जेव्हा महापौर होतो त्यावेळी अनेक कार्यक्रम आम्ही त्या सांस्कृतिक भवनामध्ये जवळपास 25 वर्षापूर्वी मी स्वतः केल्याचे मला अनेक कार्यक्रम आठवतात। एवढंच नाही तर नागपूर महानगरपालिकेच्या नोकर भरतीच्या सगळ्या मुलाखती या देखील या सांस्कृतिक भवनामध्येच आम्ही त्या काळामध्ये घेतल्या होत्या आणि तिथेच त्या मुलाखती व्हायच्या। त्यामुळे एक ऐतिहासिक अशा प्रकारचं की ज्या ठिकाणी 1972 साली एक मोठी जागतिक बौद्ध परिषद देखील झाली होती, अशा प्रकारचं हे सांस्कृतिक भवन हे त्या ठिकाणी कुठलीही परवानगी न घेता, कोणालाही न सांगता तोडून टाकण्यात आलं। आणि त्यानंतर सातत्याने या संदर्भात आपण सर्वांनी आवाज उठवला। खरं म्हणजे मला माहिती आहे की त्यावेळेस सरकार वेगळं होतं, तरी विकास भाऊ स्वतःच्या सरकारच्या विरोधात देखील त्यावेळी आवाज उठवत होते आणि आपण सगळ्या महिला या सातत्याने या ठिकाणी आंदोलन करत होत्या। आणि मागच्या काळामध्ये जेव्हा माझ्याकडे एक बैठक झाली, त्या बैठकीनंतर आपण त्याच्यावर स्थगिती दिली आणि स्थगिती तोंडीने आपण लेखी स्थगितीच त्या ठिकाणी दिली होती। परंतु तरी देखील हे आंदोलन सुरू राहिलं, कारण आपल्या काहींच्या मनात शंका होती की स्थगिती उठवली तर जाणार नाही ना। खरं म्हणजे एक गोष्ट स्पष्टपणे या ठिकाणी सांगू इच्छितो की आम्ही काही सकाळी झोपून उठलो तर नेते, रात्री झोपलो तर वेगळे असे नाही आहोत। 30-32 वर्ष राजकारण करतो, 25 वर्ष विधानसभेमध्ये आहोत, त्याच्यामुळे जे निर्णय घेतो ते जबाबदारीने घेतो आणि त्यामुळे आपलं आंदोलन या ठिकाणी सुरूच राहिलं। मी आज देखील बैठकीमध्ये सांगितलं की मला याचं दुःख झालं की मी स्वतः लेखी स्थगिती दिल्यानंतर देखील अशा प्रकारे आंदोलन हे सुरू राहिलं, पण आपण देखील त्याची कारण सांगितली, त्याच्यामुळे आता त्या कारणांमध्ये आपल्याला जाण्याचं कारण नाहीये। आणि म्हणून आजच्या बैठकीत आपण हे ठरवलेलं आहे। पहिली गोष्ट तर या संदर्भात लवकरच आपण लेखी आदेश देखील तुम्हाला देऊ, पण जे ठरलेलं आहे त्याच्यामध्ये हे जे काही या ठिकाणी आपलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन आहे हे पूर्णपणे स्वतः राज्य सरकार हे त्या ठिकाणी तयार करेल, कोणाही खासगी व्यक्तीला आम्ही ते देणार नाही, हा निर्णय आपण केला। दुसरा निर्णय, इथला जो काही प्रकल्प आहे तो रद्द करण्याच्या संदर्भात ही शासनाची भूमिका आहे। तो रद्द करताना त्याच्यामध्ये कायदेशीर त्रुटी राहू नयेत किंवा उद्या आम्हालाच त्यांना कॉम्पेन्सेशन द्यायची वेळ येऊ नये की सरकारने आम्हाला दिला आणि सरकारनेच रद्द केला। आणि म्हणून या संदर्भात जे राज्याचे महाअधिवक्ता आहे ऍडव्होकेट जनरल यांचं ओपिनियन हे घेण्यात येईल आणि त्यांच्या ओपिनियन अनुसार पुढची जी कारवाई आहे ती कारवाई रद्द करण्याची या ठिकाणी आपण निश्चितपणे करू। आणि यासोबत आपला जो बगीचा आहे तो देखील हा प्रकल्प सुरू असल्यामुळे लोकांकरता बंद होता, तर तो लवकरात लवकर लोकांकरता खुला कसा करता येईल, त्यात जे काही छोटे मोठे कामं करायचे तेवढे करून तो लोकांना कसा खुला करता येईल, या तीनही गोष्टी आपण करू। आणि आता
याची सगळी कारवाई पूर्ण झाल्यानंतर केवळ सांस्कृतिक भवनच नाही तर मग त्याच्यानंतर जो काही प्रकल्प करायचा आहे तो देखील शासनाकडनंच म्हणजे शासनाच्या निधीतच आपण तो प्रकल्प त्या ठिकाणी कसा करायचा त्या संदर्भातला निर्णय हा निश्चितपणे घेऊ। त्यामुळे मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो की या संदर्भात कालही आमची भूमिका तीच होती, आजही भूमिका तीच आहे, भूमिकेत कुठलाही बदल नाहीये। आपण सगळ्यांनी विश्वास ठेवावा आणि आता हे जे काही मी सांगितलेलं आहे ते जिल्हाधिकारी आपल्याला लेखी देखील कळवतील, पण त्याची वाट न पाहता आता आज मी स्वतः या ठिकाणी आलोय त्यामुळे माझा मान ठेवून आता बघा मलाच बोलू देत नाही तुम्ही, कसं होईल मग ते जिल्हाधिकारी देतील। आता आपलं बैठकीत देखील ठरलंय, मी आज या ठिकाणी आलोय आपल्याला विनंती करण्याकरता आलोय की आपल्या बाजूने आम्ही उभे आहोत, त्याच्यामुळे आता माझ्या विनंतीला मान देऊन आपण सर्वांनी हे जे काही या ठिकाणी इतके दिवस जवळपास 200 दिवस आपण 272 दिवस आपण सगळ्यांनी हे जे काही आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे हे आंदोलन आपण स्थगित करावं आणि मी आपल्याला विश्वास देतो की निश्चितपणे आपल्या मनासारखी कारवाई ही या ठिकाणी आपण करू, ती लवकरात लवकर करू आणि त्या संदर्भात हे जे काही सांस्कृतिक भवन आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण त्या ठिकाणी तयार करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्या नागपूरशी स्मृती जुडलेल्या आहेत, धम्मदीक्षा ही नागपूरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरची निवड केली आणि नागपूरला ती दिली आहे, त्याच्यामुळे त्याला साजेस अशा प्रकारचं या ठिकाणी हे आपण भवन निश्चितपणे तयार करू हा विश्वास मी आपल्याला देतो। आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांनी जी काही या ठिकाणी 272 दिवस हे आंदोलन केलं त्याबद्दल खरोखर मी आपलं कौतुक करतो आणि आता आंदोलन करण्याची गरज नाहीये, शासनाची तुमची भूमिका सारखी आहे, त्यामुळे आंदोलन स्थगित करावं एवढीच विनंती करतो। धन्यवाद। जय हिंद, जय भीम, जय भारत। सर्वांना जय भीम। मी डॉक्टर सरोज आगलावे। आपल्याला हे जे धरणं आंदोलन इथे दिसत आहे महिलांचं लक्षवेधी महिला धरणं आंदोलन, या धरणं आंदोलनाला 272 दिवस आज झालेले आहेत आणि आपल्याला दिसत आहे की मोठ्या प्रमाणामध्ये आता तुम्हाला पोलिसांचा ताफा दिसतो आहे, आमच्या महिला आंदोलनकर्त्या महिला दिसत आहेत आणि पोलीससुद्धा आपल्याला दिसत आहेत। तर आज ही गर्दी याच्यासाठी आहे की आम्हाला कलेक्टरच्या माध्यमातून त्यांनी आम्हाला शासकीय बैठक देवगिरीवर लावलेली होती, याची सूचना आम्हाला 16 तारखेला त्यांनी दिली आणि 16 तारखेला आम्हाला सूचना दिली आणि 18 तारखेला आज 12 वाजता त्यांनी आम्हाला बोलावून घेतलं होतं। आता ही बैठक का लावली, एवढी बैठक साहेबांना लावण्याची काय गरज पडली, तर 8 ऑक्टोबरला आम्ही धरमपेठ येथे फडणवीस साहेबांच्या शासकीय निवासस्थानावर स्मरणपत्र द्यायला खाजगी निवासस्थानावर आम्ही त्यांच्या स्मरणपत्र त्यांना द्यायला गेलो होतो आणि आम्ही 2-4 तास जरा तिथे समजा बसलो तर मला असं वाटतं की तो कुठेतरी दबाव त्यांच्यावर आला असेल, शासनावर प्रशासनावर दबाव आला की नाही मला सांगता येणार नाही, परंतु त्याची दखल घेत त्या 1 दिवसाच्या 2-4 तासाचा धरणा दिल्याची दखल घेत त्यांनी आम्हाला 16 तारखेला कलेक्टर साहेबांनी आम्हाला एक लेटर दिलं होतं आम्हाला 8 ऑक्टोबरला मुख्यमंत्री साहेबांना आणि जे लेटर दिलं होतं त्यांनी त्याच्यावर लिहून दिलं होतं आम्हाला लिहून दिलं होतं लेटरवर की मी तुमची उपमुख्यमंत्र्यांशी भेट घालून देतो आणि त्यानुसार कलेक्टर साहेबांनी आज आमची बैठक उपमुख्यमंत्र्यांसोबत लावली। बैठकीला आम्ही गेलो, म्हणजे आमच्या समितीचे 8-9-10 लोक आम्ही होतो आणि त्या बैठकीमध्ये त्यांनी आम्हाला हेच सांगितलं आहे की मी गरुडाला देणार नाही, आता कुठल्याही खाजगी कंपनीला देणार नाही आणि हे जे आहे ते शासन करेल आता आणि भव्य प्रमाणामध्ये बाबासाहेबांच्या विचाराला साजेस असं मी भवन बांधेल आणि दुसऱ्यासुद्धा वास्तू तिथे बांधेल, म्हणजे लायब्ररी असेल। या सरकारने आश्वासन दिलेत आणि त्या आश्वासनाची पूर्तता केली नाही, हां त्याला सुद्धा जर पूर्तता झाली नाही तर काय? नाही आता ते पूर्तता करतील याच्यावर त्यांच्या आश्वासनावर आमचा थोडासा विश्वास बसलेला आहे, कारण लेखी देणार आहे। मागच्या वेळेस आमची जी बैठक झाली होती ती अनौपचारिक बैठक घोषित केली, त्याचं इतिवृत्त मिळालं नाही, परंतु ही शासकीय बैठक आहे याचं इतिवृत्त मिळणार आहे आणि लेखी मिळणार आहे, तर त्याच्यामुळं विश्वास आम्हाला ठेवावा लागेल फडणवीस साहेबांच्या या विचारावर। आता ती ही प्रक्रिया सुरू करणार आहे। आजपासून स्थगिती मिळत आहे? हो, आम्ही तात्पुरतं आंदोलनाला स्थगिती देत आहोत आणि तात्पुरते आम्हाला जर लेखी मिळालं नाही
लेखी मिळालं नाही. आम्ही एक त्यांना कालावधी देतो आहे की इतक्या दिवसांमध्ये आम्हाला समजा आम्हाला लेखी लागेल. या बैठकीचं इतिवृत्त, आजचं लेखी इतिवृत्त आम्हाला कलेक्टर साहेबांकडून मिळणार आहे या 8 दिवसामध्ये. परंतु समजा हे काम तुम्ही केव्हा सुरू करता, हे स्थगिती आणलं वगैरे ठीक आहे, पण तुम्ही ते प्रोजेक्ट रद्द करून समजा गरुडाचं बाबासाहेबांच्या यथावत म्हणजे तुम्ही कसं भवनाची जागा आरक्षित करता ते सगळं आम्ही पाहून त्याच्यानंतर आम्ही समजा पुढचं हे आंदोलन आता तात्पुरतं आम्हाला स्थगित करावं लागेल. आणि जर आमच्या मागण्याकडे दुर्लक्ष होत आहे असं जर आमच्या लक्षात आलं तर आम्ही पुन्हा समजा धरना आंदोलन शुरू करणार आहोत. वैसे तो 10 माह हो गए हैं कि हम यहाँ धरना आंदोलन में बैठे हैं. आपको मालूम है 26 जून को हमारा एक एल्गार मार्च था, जिस एल्गार मोर्चा को ये करने के लिए और वो देवगिरी पे शासकीय निवास स्थान पर उप मुख्यमंत्री के था. इसकी पूरी जानकारी उनको मिली थी उनके प्रशासन के तरफ से, तो उनकी वो नाचक्की हुई रहती और इसलिए उन्होंने 25 को जो मीटिंग बुलाए और उस मीटिंग को उन्होंने अपने खाजगी घर में बुलाए थे. वो क्या हुआ वो सब आपको मालूम है. उसके बाद में यह धरना उठना चाहिए ऐसी उनकी मानसिकता थी, लेकिन हमने इस धरने को चालू रखा, हमने नहीं उठाए क्योंकि उससे हमें सेटिस्फैक्शन नहीं मिला था. उसके बाद में हम उनको स्मरण पत्र देते गए. हम 8 अक्टूबर को उनके खाजगी निवास स्थान पर यहाँ से 60-70 लोग एक उनको स्मरण पत्र देने के लिए गए थे. जो संडे सैटरडे को हमारे पालक मंत्री उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यहाँ रहते हैं, ये जानकारी हमको थी, इसलिए हम लोग गए वहाँ पे. कारणवश कि फडणवीस साहब नहीं थे निवास स्थान पर, उनका पीए आने वाला था 11:30 बजे, तो हम वहीं पे बैठ गए. कम से कम 8:30 बजे से 3 बजे तक के हमने वहाँ धरना आंदोलन ही किए. पूरा शासन और प्रशासन हिल गया था और उसी इसको लेके संज्ञान में लेते हुए आज की बैठक जो है वो हमारी इतना आंदोलन चला, लेकिन उसकी कोई शासन प्रशासन ने दखल नहीं ली थी. लेकिन 8 तारीख के उनके घर के ऊपर जो गए उसकी दखल प्रशासन ने ली. कलेक्टर ने लिखित स्वरूप में हमें दिया कि मैं शासकीय बैठक लगा के देता हूँ, और उन्होंने बोल के उनको समय मिला तो आज की हमारी शासकीय बैठक देवगिरी पे हुई. और देवगिरी पे ये शासकीय बैठक होने के बाद में सम्मानीय यहाँ के आमदार जो है कांग्रेस के विकास ठाकरे भी वहाँ पे थे और सभी थे. और उसमें यह तय हुआ है कि अभी यानी 2-4 दिन में ही हमें जो लिखित मिलेगा, उस बार हम बोल रहे थे ना हमें लिखित नहीं मिला, वो हमें लिखित मिलेगा, यानी हमारे पास ठोस पुरावा आएगा. और माननीय उप मुख्यमंत्री जी ने ये कहा है कि हम चाहते हैं कि शासन के ऊपर भी इनका बोझ ना गिरे, इसलिए वो जो अटर्नी होता है ना जनरल, तो उनको ये करके ये इस प्रश्न को वो यानी ये 1 महीना में ही वो छुड़ाने वाले हैं. वैसे तो पहले हमें लेटर मिलेगा कि वो क्या बोले हैं, तो ये हमारे पास में ठोस सबूत रहेगा. और उन्होंने बोले कि तुम्हारा जो धरना चल रहा है तो मैं तुम्हें लिखित रूप से दे रहा हूँ, तो मैं चाहता हूँ कि तुम्हारा धरना बंद हो जाए. तो हमें भी ऐसा लगा कि अगर शासन हमें लिखित और शासकीय बैठक करके अगर ये दे रहा है तो हमने भी ज़्यादा अड़िग न रहते हुए हमने भी थोड़ा 2 कदम यानी भरोसा भी करना चाहिए. नहीं तो है हमारे लिए, वह भी यहाँ के हैं, हम भी यहाँ के हैं. अगर नहीं हुआ फिर से हम अपने आंदोलन को इससे भी बड़ा आंदोलन हम बना सकते हैं. और इसलिए हमने कहा कि हम अपने जनता को कैसे बताएं, तो वो यहाँ पे आए हैं और आके उन्होंने बुलाए, तो हम इसको यानी कुछ देर के लिए जब तक के इसका कुछ आगे नहीं दिखता तो हम तब तक की स्थगिति देंगे जैसे बाकी के लोग देते. और अगर नहीं हुआ तो फिर से इससे बड़ा भी आंदोलन हम करेंगे. हमारे समाज के लोगों ने, अगर उन्हें लगता है कि हम निस्वार्थ भाव से कर रहे हैं तो उन्होंने हमारे ऊपर विश्वास रखना चाहिए. हम हमेशा अपने समाज के साथ रहेंगे. हमारा कोई निजी स्वार्थ नहीं है, ना मुझे तो ना कोई इलेक्शन लड़ना है और ना कुछ करना है. सिर्फ समाज के हित के लिए और बाबा साहब के सम्मान के लिए काम करते हैं.